राज्यात आज 29 महापालिकांच्या निवडणुका पार पडतायत। सकाळी 7:30 पासून मतदान प्रक्रियेला सुरुवात होईल। विविध पक्षांसह अपक्ष उमेदवार रिंगणात उतरलेत। एकूण 15,931 उमेदवारांचं राजकीय भवितव्य आज मतपेटीत बंद होतंय। शहरांच्या विकासाची दिशा ठरवणाऱ्या या निवडणुकांकडे राज्याचं लक्ष लागलंय। मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावं असं आवाहन निवडणूक आयोगाकडून सध्या करण्यात आलंय। दरम्यान 16 जानेवारीला लागणाऱ्या निकालाबद्दल सगळ्यांमध्येच सध्या उत्सुकता निर्माण झाली आहे। थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडे। रुपाली, मोठ्या तांत्रिक अडचणींनंतर अखेर निवडणुका होत आहेत, त्यामुळे मतदारांमध्ये सुद्धा उत्साह असेल। कदाचित सकाळपासूनच रांगा लागल्या असतील। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तब्बल 9 वर्षांनंतर निवडणुका होत आहे आज। आणि मुंबईमध्ये आपण जर पाहिलं तर 227 प्रभागांसाठी आज मतदान खरं तर होणार आहे। सध्या मी दादरच्या बालमोहन या मतदान केंद्रावरती आहे आणि आपण पाहत आहोत की या ठिकाणी खरं तर आता मतदानासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झालेली आहे। आपण इथं पाहिलं तर काही निवडणूक अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी बसलेले आहेत। सोबतच मतदान केंद्रावरती कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी म्हणून पोलिसांची यंत्रणा सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। खरं तर मुंबईमधली यंदाची ही जी निवडणूक आहे ती खरं तर फारच महत्त्वाची ठरणार आहे, कारण की एका बाजूला ठाकरे बंधू आणि दुसऱ्या बाजूला भाजप आणि शिंदे सेनेची युती यांच्यामध्ये खरं तर ही निवडणुकीची खरं तर रंगत चढताना पाहायला मिळणार आहे। मात्र आपण पाहत आहोत की आज सकाळी आता 7:30 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे आणि त्याच्या आधी खरं तर मतदान केंद्रावरती तयारी आणि लगबग दोन्ही गोष्टी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। संपूर्ण यंत्रणा सज्ज झालेली आहे। सगळ्या मतदान पेट्या खरं तर सगळ्या मतमोजणी मतदान केंद्रावरती पोहोचलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने आपण पाहत आहोत की प्रत्येक मुंबईतला जो मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी आपल्याला पोलिसांचा चोख असा बंदोबस्त पाहायला मिळतो। आपण जर पाहिलं तर आताच मतदान करण्यासाठी म्हणून काही नागरिक जे आता यायला सुरुवात झालेली आहे। खरं तर मुंबईतला हा दादरमधला हा परिसर आहे, अद्याप आपल्याला या ठिकाणी रांग पाहायला मिळत नाहीये। मात्र मुंबईकरांचा आपण जर एकूण स्वभाव पाहिला तर सकाळी पहिल्या टप्प्यामध्ये येऊन लवकरात लवकर मतदान करायचं आणि त्याच्यानंतर आपापल्या कामाला लागायचं, अशा पद्धतीची कुठेतरी मुंबईकरांची एक सवय आहे। आणि त्याच्यामुळे आता आपण पाहिलं तर थोड्याच वेळामध्ये खरं तर इथे आपल्याला गर्दी पाहायला मिळेल। ज्यावेळेला मतदानाला सुरुवात होईल पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊ। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।